VC द्वारे आणि इथे ऑफलाईन पद्धतीने आज इथे मीटिंग घेतली आणि पहिल्यांदाच आपण अशी संस्था चालकांची मीटिंग या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यांना जे काही जिल्हा प्रशासनाच्या आणि एकंदरीतच आपलं जे परीक्षा मंडळ आहे त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत आपल्या प्रशासनाकडून आणि संस्थांकडून त्याच्याबद्दल अवगत केलं। सुरुवातीला मी आपल्याला थोडक्यात सांगतो की एकंदरीत ही जी परीक्षा आहे यावर्षीची 12वीची परीक्षा आपली चालू होणार आहे 10 फेब्रुवारीपासून आणि 10वीची परीक्षा ही 20 फेब्रुवारीपासून चालू होणार आहे। 10वीचे आपले एकूण 187 केंद्र आहेत, त्यावर आपले 38,531 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत आणि 12वीचे आपले 137 केंद्र आहेत, ज्यामध्ये 35,934 विद्यार्थी त्यामध्ये परीक्षेला सामोरे जाणार आहेत। यामध्ये 10वीचे आपण उपद्रवी केंद्र जे आपण काही त्या केंद्रावर मागील काही वर्षांमध्ये जर आपल्याला काही अशा पद्धतीचे काही ॲक्टिव्हिटीज आढळल्या असतील ज्याच्यामध्ये परीक्षेचं वातावरण हे त्या ठिकाणी कलुषित झालेलं आहे किंवा परीक्षा फेअर मॅनरमध्ये कंडक्ट नाही झाली, असे जे आपण उपद्रवी केंद्र म्हणून ज्यांना आयडेंटिफाय करतो असे 10वीचे आपण 34 केंद्र आयडेंटिफाय केलेले आहेत आणि 12वीचे आपण एकूण 43 केंद्र आयडेंटिफाय केले आहेत। त्याची वाटलेली यादी पण आम्ही आपल्याला त्या ठिकाणी देऊ शकतो, जिथे आपण पत्रकार बांधव म्हणूनही आपण त्या केंद्रांवर त्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवावं असं या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो। आणि मेन याच्यामध्ये काय आपल्याला की डेटरन्स इफेक्ट जो आहे की CCTV जर असले तर एक मनामध्ये त्या ठिकाणी परीक्षार्थ्यांच्या आणि जे कोणी त्याला कॉपी करायला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करत आहे त्यांच्या मनामध्ये ती भीती त्या ठिकाणी असते। तर असं 85% केंद्रावर ऑलरेडी CCTV आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आज जी मी केंद्र चालकांची संस्था चालकांची बैठक घेतली त्यामध्ये त्यांना मी सूचना दिलेल्या आहेत की उर्वरित जे 15% ठिकाणी नाही आहेत त्याचं सुद्धा त्यांनी येत्या 3-4 दिवसामध्ये करावं, जेणेकरून आपल्याला 10वीची जी परीक्षा आपली 12वीची जी परीक्षा आपली 10 फेब्रुवारीला चालू होते येत्या 4-5 दिवसामध्ये, तर त्याच्या आधी हे सगळे केंद्र आपले त्यामध्ये CCTVमध्ये कव्हर झालेले पाहिजे। त्याच्यामध्ये आणखी काही ठिकाणी आपल्याला असं पण